प्रेमाला वय नसतं, ते केव्हाही कधीही आणि कुठेही होऊ शकतं। 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मुरलेल्या प्रेमाचा गुलकंद। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन निर्मित व दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बसलेला गुलकंद हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शनासाठी व प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे। या चित्रपटात सई तामणकर, समीर चौगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शर्विल आमटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। गुलकंदची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबरिया यांनी केली आहे। ट्रेलरमधून प्रसाद ओकच्या प्रेम कधीही, कुठेही आणि कोणत्याही वयात होऊ शकतं या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। ढवळे आणि माने कुटुंब मुलांच्या लग्नाच्या निमित्ताने एकत्रित येतात, पण या भेटीतून एक वेगळंच नातं निर्माण होतं आणि यामुळे या दोन्ही कुटुंबामध्ये काय गोंधळ उडणार, ही गुंतागुंत सुटणार का, याचे उत्तर 1 मे रोजी चित्रपटगृहात जाऊन मिळणार आहे। गुलकंद हा एक हलका-फुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून नात्यांमधील गुंतागुंत, हास्य, भावना आणि गोडवा याचा सुरेख मेळ आहे। चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांना पसंतीस उतरत आहेत। यामधील चंचल या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनावर हळूवार स्पर्श केला आहे। गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्य मनात घर करणारी आहेत। यातील भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे, तर अविनाश विश्वजित यांनी संगीत दिले आहे। ओठांवर रुळावं असं हे गीत आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे, तर दुसरं गाणं चला जाऊ डेटवर हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे। गमतीदार अंदाजात असलेल्या या गाण्याचे बोल संगीत प्रेक्षकांना भावणारे आहेत। वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील सुरेल गोडवा, प्रशांत मडपुवार यांच्या शब्दाची व अविनाश विश्वजित यांच्या जोडीची कमाल संगीत लाभले आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। नवीन कपडे घेतल्यापासून सुरुवात केली हो मी, कारण फिरायचं असतं ना 4 ठिकाणी, तर आपली अगदीच घरातले नको वापरायला म्हणून आतापर्यंत 17-18 चित्रपट केले। 5,500च्या वर नाटकांचे प्रयोग माझे झालेले आहेत। स्किट सुद्धा 3-3.5 हजाराच्या वर लिहिले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त केलेले आहेत। अनेक वर्ष मी टेलिव्हिजन या माध्यमात खूप बिझी होतो, पण आज 29 वर्षानंतर खूप चांगली संधी माझ्या वाटेला आली आणि ती म्हणजे आमचेच सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर, की ज्यांना आम्ही सगळेच हास्यचित्रातली मंडळी विद्यापीठ असं म्हणतो आणि त्यांच्याकडे रोज काही ना काहीतरी शिकत असतो हास्यचित्राच्या माध्यमातून। हा अतिशय सुंदर असा गुलकंद आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय। मला तुम्हाला एक पर्सनल विनंती करायची आहे की आजपर्यंत छोट्या पडद्यावर तुम्ही माझं काम बघितलं, खूप प्रेम केलं त्यावर, आमच्यापर्यंत सगळ्यांनी तुमचे संदेश आजपर्यंत पोहोचवलेले आहेत। आणि सगळ्यात गंमत काय माहितीये का, मी आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ना, ते खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे, की ते तुम्ही शब्दात मांडू शकत नाही, त्याचं तुम्ही पैशात रूपांतर करू शकत नाही, कारण तो आम्ही सर्वांनीच दिलेला तुम्हाला आनंद असतो। आणि तुमच्या अत्यंत कठीण प्रसंगी कळत नकळतपणे आम्ही तुम्हाला